रायबरेलीची खासदारकी कायम ठेवण्याचा राहुल गांधींचा निर्णय। वायनाडमधून प्रियंका गांधी लढणार। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा। प्रियंका गांधी प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात। काँग्रेस कार्यकर्त्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण। रायबरेली की वायनाड या प्रश्नाचं उत्तर शोधणं सोपं नव्हतं। खासदार राहुल गांधींची प्रतिक्रिया। अधूनमधून वायनाडला भेट देत राहणार राहुल गांधींची माहिती। पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या प्रियंका गांधींना राहुल गांधींकडून शुभेच्छा। पत्रकार परिषदेनंतर भावानं बहिणीला मिठी मारून दिल्या शुभेच्छा। महाराष्ट्राबाबत भाजपची उद्या दिल्लीत मोठी बैठक। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे राहणार उपस्थित। विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात 2 केंद्रीय मंत्र्यांवर मोठी जबाबदारी। भूपेंद्र यादव निवडणूक प्रभारी तर अश्विनी वैष्णव यांची निवडणूक सहप्रभारी म्हणून नियुक्ती। लोकसभेच्या पराभवानंतर राज्यातील पराभूत मतदारसंघांचा भाजप नेते आढावा घेणार। प्रमुख नेत्यांवर मतदारसंघात जाऊन पराभवाची कारणं शोधण्याची जबाबदारी। मंत्री छगन भुजबळांनी वेगळा निर्णय घ्यावा। समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी। पक्षांतर्गत गटबाजी आणि तिकीट नाकारल्यामुळे भुजबळांचे कार्यकर्ते आक्रमक। छगन भुजबळांबद्दल समता परिषदेच्या कार्यकर्त्यांची भावना वैयक्तिक, जाणीवपूर्वक त्यांच्याबद्दल अपप्रचार केला जातोय। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा आरोप। ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण देता येणार नाही। भुजबळांचा पुनरुच्चार। ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याचाही इशारा। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे सरकारनं सांगावं। पंकजा मुंडेंचा सरकारला सवाल। चुकीच्या पद्धतीनं सर्टिफिकेट दिले जात असतील तर सरकारनं त्याचं उत्तर द्यायला पाहिजे। पंकजा मुंडेंची मागणी। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जातनिहाय जनगणनेची मागणी करणार। मंत्री छगन भुजबळांची माहिती। निधी मिळवण्यासाठी जातनिहाय जनगणना महत्त्वाची असल्याचंही वक्तव्य। विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचं मिशन मॅक्झिमम विदर्भावर खास लक्ष देणार। तर भास्कर जाधवांवर याची जबाबदारी। माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। पुण्यातील विधानसभेच्या जागांवरून ठाकरे गट आणि शरद पवार गटात रस्सीखेच। 6 मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्याची शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी। पुण्यातील 8 पैकी 6 विधानसभा आम्हाला लढवायला मिळाव्यात। ठाकरे गटाचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे यांची मागणी। कोथरूड, कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, हडपसर आणि वडगाव शहरी मतदारसंघावर दावा। लोकसभेचा स्ट्राईक रेट पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेला जागा वाढवून मागण्याची शक्यता। पवार गट मवियाकडे 100 जागांचा प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती। लोकसभेत राष्ट्रवादीनं मोठं मन दाखवून सेनेला जास्त जागा दिल्या। आता विधानसभेत मवियानं राष्ट्रवादीला जास्त जागा द्याव्यात। आमचे 85 आमदार निवडून आणण्याची इच्छा। रोहित पवारांकडून भावना व्यक्त। लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसणार। नरेंद्र पाटलांचा महायुतीला घरचा आहेर। अण्णासाहेब पाटील महामंडळाचे 61 कर्मचारी काढल्यामुळे कर्ज परताव्यावर देखील होणार परिणाम। ओबीसी शिष्टमंडळ उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेणार। दुपारी 4 वाजता भेट होणार असल्याची माहिती। जालन्यात ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून आंदोलन करणाऱ्या लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली। डॉक्टरांकडून उपचार घेण्याची विनंती। हाकेंचा उपचारास नकार। वडीगोद्रीमध्ये हाकेंचं आंदोलन। बोगस कुणबी नोंदी रद्द करा। ओबीसींची जनगणना करा। यासह ओबीसीच्या आर्थिक विकास महामंडळासाठी आर्थिक तरतूद करण्याची लक्ष्मण हाकेंची सरकारकडे मागणी। जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये जाऊन अतुल सावे, भागवत कराड, संदीपान भुमरे यांनी घेतली लक्ष्मण हाकेंची भेट। 5 जणांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पाठवा। भागवत कराडांची हाकेंना विनंती। भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडेंनी घेतली लक्ष्मण हाकेंची भेट। ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाकेंचं उपोषणाचा 5वा दिवस। उत्तर पश्चिम मुंबईमधील लोकसभेचा निकाल हा आदर्श घोटाळा। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा आरोप।
रवींद्र वायकरांचा निकाल रहस्यमय आणि संशयास्पद, वायकरांना खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखा, खासदार संजय राऊतांचं आवाहन. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या मतमोजणीत 19व्या राऊंडनंतर आमची मतं मोजलीच नाहीत, अनिल परब यांचा आरोप. मुंबई उत्तर पश्चिम मतमोजणी कथित गैरप्रकार प्रकरण, मतमोजणीनंतर मोबाईल बदलले, अनिल परबांचा आरोप. तर मोबाईल कोणी वापरावा याचा नियम देशभर सारखा असावा, परबांचं मत. उत्तर पश्चिम निकालाविरोधात कोर्टात जाणार, कोर्टाकडे फेरमोजणीची मागणी, अनिल परब यांचं वक्तव्य. निवडणूक आयोग भाजपच्या नियंत्रणात नसतं तर 40 जागाही आल्या असत्या, आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप. कायदेशीर सल्ला घेऊन संजय राऊत यांच्या विरोधात कारवाई करणार, भाजप नेते निलेश राणे यांचा इशारा. संजय राऊत यांनी नारायण राणे यांचा विजय हा पैसे वाटून झाल्याचा आरोप. शरद पवार पुन्हा 3 दिवसीय बारामतीच्या दौऱ्यावर, बारामती लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी भागाचा दौरा केल्यानंतर शरद पवार बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे उद्यापासून राज्यव्यापी दौऱ्यावर, अहमदनगर जिल्ह्यातून होणार दौऱ्याला सुरुवात. महाराष्ट्र पोलीस दलातील 17,000 पदांसाठी 17,76,256 अर्ज, कारागृह विभागातील 1,800 पदांसाठी 3 लाखाहून अधिक अर्ज. ठाणे शहर पोलीस दलात 666 रिक्त पदांसाठी 19 जूनपासून मैदानी चाचणी प्रक्रिया, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव यांची माहिती. ठाणे ग्रामीण पोलीस दलात 119 पदांसाठी 7,019 अर्ज, 19 जून ते 1 जुलै दरम्यान भरती प्रक्रिया. मुंबईसह राज्यात 12 ते 13,000 घरांची म्हाडा निर्मिती करणार, विविध उत्पन्नाच्या गटातील लोकांसाठी घरं उपलब्ध होणार असल्याची माहिती. संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबादच्या दत्तधाम मंदिर परिसरात रील्स बनवण्याच्या नादात तरुणीचा मृत्यू, ड्रायव्हिंग येत नसूनही रील्ससाठी तरुणी ही कार चालवत होती आणि थेट कोसळली दरीत. नागपुरात फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना कारनं चिरडलं, दुर्घटनेत 2 मजुरांचा मृत्यू तर 7 जण गंभीर जखमी, मृतांमध्ये एका बालकाचा समावेश. फुटपाथवरील मजुरांना चिरडलेल्या घटनेची सखोल चौकशी करण्याचे फडणवीसांचे निर्देश, दुर्घटनेनंतर रात्रीची गस्त वाढवून ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम तीव्र करण्याचेही फडणवीसांचे पोलीस प्रशासनाला निर्देश. बॉस पुण्याचे मालक असं लिहून गुंड गजा मारण्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, पुणे पोलिसांनी सज्जड दम दिल्यानंतरही व्हिडिओ व्हायरल. नागपूरच्या अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस, उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. मुसळधार पावसामुळे रत्नागिरीच्या खेडच्या मुख्य बाजारपेठेत पाणी, गटार तुंबल्यामुळे पाण्याचा लोंढा थेट दुकानांमध्ये. भिवंडीमध्ये 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार दुपारनंतर शहरात दमदार पाऊस, पावसामुळे शहरातील भाजी मार्केट आणि बाजारपेठेत गुडघाभर पाणी. हिंगोलीच्या सेनगावमध्ये वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी, शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण. वर्धा जिल्ह्यात पावसाची दडी, पेरड्याही खोळंबल्या, शेतकरी चिंतेत. धाराशिव शहरासह तालुक्यातील सारोळा परिसरात जोरदार पाऊस, बळीराजा सुखावला, 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील भामदेवी परिसरात बांधकाम सुरू असलेला बंधारा फुटला, 3 शेतकऱ्यांच्या शेतात पुराचं पाणी घुसल्यानं शेतीचं प्रचंड नुकसान. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस, खामगाव, चिखली, शेगाव तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी, पेरणीच्या कामांना वेग. हिंगोलीच्या येलकीमध्ये सोयाबीन लागवडीला सुरुवात, हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळे खरीपाच्या पेरण्यांना वेग. धाराशिव जिल्ह्यात शेतकरी पावसानं सुखावला, जिल्हाभरात पेरणीला वेग, बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला केली सुरुवात. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 5% पाणीसाठा शिल्लक, पावसानं उघडीप दिल्यानं मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट आणखी गडद होण्याची शक्यता. नाशिक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट, गंगापूर धरणामध्ये पुढचे 28 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा. ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस आणि त्यांच्या सशस्त्र पोलीस सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा दाखल, मतमोजणीच्या दिवशी नेस्कोतील मुंबई उत्तर पश्चिम मतमोजणी केंद्रात विनापरवाना प्रवेश केल्याचा आरोप.
बीडमध्ये आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबियांचं पंकजा मुंडेंकडून सांत्वन. बीडमधून पंकजांचा पराभव झाल्यावर सचिन मुंडे या तरुणानं जीवन संपवलं. त्र्यंबकेश्वर मंदिरात 4 ते 5 सुरक्षा रक्षकांकडून भाविकांना मारहाण धक्काबुक्कीची घटना. दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा आरोप. नाशिकच्या सूर्यवंशी कुटुंबाला त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेताना धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. दोषींवर कारवाईच्या सूचनाही दिल्या. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी भाविकांची दिवसभर गर्दी. व्हीआयपी दर्शनासाठी 500 मीटरपर्यंत रांग. दर्शनासाठी भाविकांना 3 ते 4 तास वेळ. त्र्यंबकेश्वर मंदिरामधला प्रकार आणि जिल्हाधिकारी दौरा यांचा काही संबंध नाही. त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना धक्काबुक्की झाल्याच्या आरोपानंतर मंदिर समितीचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांची माहिती. आषाढी कार्तिकीनिमित्त पंढरपूरला निघणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचा पुढाकार. 10 पालखी प्रमुखांना मुख्यमंत्र्यांसोबत पंढरपूरच्या पूजेचा मान दिला जाणार. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरला मारहाण. डॉक्टरांचं काम बंद आंदोलन. जेजुरी गडावर घोडा किंवा बैल आणण्यास मंदिर प्रशासनाच्या वतीनं बंदी. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंदिर प्रशासनाचा निर्णय. पुण्याच्या दौंडमध्ये विद्यार्थ्यांनी वही बांधणी कार्यशाळेत कागदाचा पुनर्वापर करत बनवल्या 557 वह्या. शेठ ज्योतिप्रसाद विद्यालयातील राष्ट्रहरित सेनेच्या विद्यार्थ्यांचा 17 वर्षांपासून अनोखा उपक्रम. पालघरमध्ये केमिकल स्टोरेज केलेल्या केमिकलनं पेट घेतल्यानं भीषण आग. सर्व कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश. पालघर बोईसरच्या तारापूर एमआयडीसी परिसरातील आरती ड्रग्ज कंपनीमध्ये ब्लास्ट झाल्यानंतर कारखान्याला आग लागल्याची माहिती. कोल्हापुरात चहाचं दुकान पेटवण्याचा प्रयत्न. टोप कासारवाडी इथला धक्कादायक प्रकार. रायबा चहा आणि समर्थ स्नॅक पॉइंट दुकानाला अज्ञाताकडून आग लागवण्याचा प्रयत्न. शालेय अल्पवयीन विद्यार्थिनीची जबरदस्ती दुचाकी शिकवण्याच्या बहाणा करून छेडछाड. महिलांनी दिला छेडछाड करणाऱ्याला चोप. पुणे शहरातील नागपूरचाळ भागातली घटना. दौंडच्या दापोडीमध्ये विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यू. बाहेर गेल्यानं मुलगी बचावली. कुलूप तोडून महिलांच्या टोळीनं लांबवलं कंपनीतील साहित्य. वाळूज एमआयडीसी मधली घटना. चोरी करणाऱ्या 5 महिला डब्ल्यू सेक्टरमधील कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. जादूटोण्याच्या संशयावरून वृद्धाला मारहाण. अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. भंडारा जिल्ह्यातल्या गोसेखुर्द मधली घटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.